न्यू इयरला फेरी राईड. नवीन वर्ष येणार होतं आणि गट्टू चिंकी लिव्हिंग रूम मध्ये बसून आपल्या मित्रांसाठी आणलेले न्यू इयर कार्ड्स पाहत होते. तेवढ्यात बाबा तिथे येतात आणि आईला म्हणतात, एक कप चहा मिळेल का? अरे नाही, थंडीमध्ये तुम्ही दिवसभर चहा पीत बसता. आज मी तुमच्या तिघांसाठी सूप बनवते. काय? सूप? बरं ठीक आहे, जसं तुला योग्य वाटेल. अहो बाबा, ह्यावेळेस आपण न्यू इयरला काय करणार आहे? हो बाबा, ह्यावेळेस आपल्याला काहीतरी एक्साइटिंग करायचंय. अरे एक्साइटिंग करण्यासाठी आहे ना मुलांनो. मला यावर्षी सुद्धा माझ्या कंपनीकडून 5 स्टार हॉटेलचे पासेस मिळणार आहेत. मग सगळे आपण तिकडे जाऊ. आई बाबांना वाटलं होतं की हे ऐकून गट्टू चिंकी खुश होतील, पण याच्या अगदी उलट होतं. काय? पण बाबा, 5 स्टार हॉटेलमध्ये डिनर पार्टी खूप बोरिंग असते. हो बाबा, आणि आपण दरवेळेस तिथेच जातो. काय? अरे पण मला तर वाटलं होतं की तुम्ही दोघं रेस्टॉरंट बद्दल ऐकून खुश व्हाल. तसं तर गट्टू चिंकी रेस्टॉरंटचं नाव ऐकून उदास झाले होते, पण बाबांचं मन राखण्यासाठी ते त्यांना म्हणतात, नाही बाबा, आम्ही उदास नाहीये, ते तर असंच. हो बाबा, गट्टू चल आपण आपल्या खोलीत जाऊया. गट्टू चिंकी काहीच न बोलता आपल्या रूम मध्ये निघून जातात. हे पाहून आई बाबा खूप काळजीमध्ये पडतात. असं वाटतंय की यावेळी गट्टू चिंकीला न्यू इयर साठी काही वेगळं करायला हवं. अहो, खुश का होतील ते? ह्या 5 स्टार हॉटेलच्या पार्ट्या किती बोरिंग असतात. सगळे लोक शांतपणे संगीत ऐकतात, खातात, पितात आणि परत घरी येतात. ह्यात काय मजा आहे? मग यावर काहीतरी वेगळा विचार करायला हवा. आई बाबा विचारात पडतात. नवीन वर्ष येणार होतं आणि गट्टू चिंकी अजिबात एक्साइटेड नव्हते. पण आई बाबा त्यांना काहीच म्हणत नाहीत आणि 31च्या संध्याकाळी आई बाबा गट्टू चिंकी जवळ जातात आणि म्हणतात, गट्टू चिंकी चला लवकर तयार व्हा, आपण न्यू इयर सेलिब्रेट करायला चाललोय. हो मुलांनो, आज आपण खूप मजा करणार आहे. हे आजपर्यंतचं सगळ्यात बेस्ट न्यू इयर असेल. काय? पण आपण तर फक्त त्या रेस्टॉरंटमध्येच जातोय ना, जिथे आपण दरवर्षी जातो. त्यात काय खास आहे? हो आई, मी तर त्यासाठी अजिबात एक्साइटेड नाहीये. अरे नाही मुलांनो, तुम्ही सगळे अगोदर तयार तर व्हा. आपण त्या रेस्टॉरंटला नाही जात आहोत, तर एका खास जागी जाणार आहोत. आता हे तुम्हाला सरप्राईज आहे. चला आवरा, नाहीतर आपल्याला उशीर होईल. सरप्राईजचं नाव ऐकताच गट्टू चिंकी खूप एक्साइटेड होऊन जातात आणि पटापट तयार होतात. आज गट्टू चिंकी, आई बाबा सगळ्यांनी मॅचिंग कपडे घातले होते. आईने रेड सूट, चिंकीने रेड फ्रॉक आणि बाबा आणि गट्टूने रेड शर्ट्स घातले होते. आई बाबा चिंकी, आज तर आपली फॅमिली एकदम लाल टोमॅटोची फॅमिली दिसतीये. गट्टूचं हे बोलणं ऐकून सगळे हसू लागतात. यानंतर ते आपली कार घेऊन गेटवे ऑफ इंडियाला जाऊन पोहोचतात. आई बाबा, आपण इथे का आलोय? चिंकी बाळा, अजून थोडा वेळ थांब, मग तुला सगळं समजेल. आई बाबा गट्टू चिंकीचे डोळे बंद करतात आणि त्यांना एका लाईट्सने चमचमणाऱ्या फेरीजवळ घेऊन जातात. तिथे पोहोचल्यानंतर आई बाबा त्यांचे डोळे उघडतात. वाव, फेरी राईड? हो मुलांनो, आज आपण आपलं न्यू इयर या फेरीत साजरा करणार आहोत. हो बाबा, हे तर केवढं एक्साइटिंग आहे. चला ना, आपण लवकर फेरीवर जाऊन बसूया. ओके मुलांनो, चला तर मग. यानंतर आई बाबा गट्टू चिंकीला फेरी राईडवर घेऊन जातात. थोड्याच वेळात फेरी त्यांना समुद्राच्या गहिऱ्या पाण्याकडे घेऊन जाते. सनसेटही होत होता आणि समोरचं दृश्य अतिशय सुंदर होतं. आई बाबा, हे दृश्य तर किती मस्त आहे. हो आई, ह्यापेक्षा सुंदर दृश्य तर मी आजपर्यंत नाही पाहिलं. खरंच गट्टू चिंकी, हे फक्त तुमच्यामुळेच बरं का. जर तुम्ही हे म्हटलं नसतं की रेस्टॉरंटमध्ये जाणं बोरिंग आहे, तर मी कधी फेरी राईडला यायचा विचारच केला नसता. आणि आपण कधीच समुद्राच्या मधोमध न्यू इयर सेलिब्रेटच करू शकलो नसतो. आई बाबा, आता अजून काय पुढे? गट्टू बेटा, सगळ्यात अगोदर आपण इथे उभे राहून या सनसेटचा आनंद घेऊ आणि जसे आपण पाण्याच्या मधोमध पोहोचू तेव्हा खरी न्यू इयर पार्टी सुरू होईल. खूप सारं म्युझिक, डान्स आणि टेस्टी स्नॅक्सने आपलं स्वागत होईल. आणि एवढंच नाही मुलांनो, या फेरी राईडवर जी आता न्यू इयर पार्टी सेलिब्रेट होणार आहे ना,
त्यामध्ये सुद्धा खूप गेम्स आहेत आणि सोबतच एक लकी ड्रॉ ही असणार आहे, ज्याचा रिझल्ट आपल्याला न्यू इयर सुरू झाल्यावर लगेच समजणार आहे. वाव, हे सगळं ऐकायला किती छान वाटतंय. मग काय होतं, गट्टू चिंकी सगळ्यात पहिल्यांदा आईबाबांसोबत सनसेटचा आनंद घेतात आणि जसा सूर्य मावळताच अंधार होऊ लागतो, फेरीवर पार्टी म्युझिक सुरू होतं आणि तिथे असलेले सगळे लोक डान्स करू लागतात आणि तेवढ्यात तिथे एक होस्ट येते आणि आपल्या माईक वरून सगळ्यांचं स्वागत करते. स्वागत आहे मित्रांनो, मी आहे आजच्या न्यू इयर पार्टीची होस्ट पूनम. मित्रांनो, तुम्ही खरं तर ह्या गाण्यांवर डान्स करून तसंही खूप एन्जॉय करत आहात. पण जर तुम्हाला आजच्या लकी ड्रॉ मध्ये सहभागी व्हायचं असेल तर तुम्ही माझ्याकडे येऊन त्याचं तिकीट घेऊ शकता. गट्टू चिंकी एक्साइटेड होऊन आईबाबांना म्हणतात, आई बाबा, चला आपण सगळे जाऊन लकी ड्रॉचं तिकीट आणूया. हा चला मुलांनो, आपण तिकीट्स घेऊन येऊ. गट्टू चिंकी होस्ट दीदीकडे जातात आणि तिला म्हणतात, ताई, एक लकी ड्रॉचं तिकीट आम्हालाही हवंय. हो मुलांनो, नक्कीच, का नाही, हे घ्या. पण ताई, आम्हाला तेच तिकीट द्या ज्यामध्ये लकी ड्रॉचा नंबर असेल, म्हणजे आम्हीच जिंकू. गट्टूचं हे बोलणं ऐकून सगळे हसू लागतात. लकी ड्रॉचं तिकीट घेऊन गट्टू चिंकी सुद्धा डान्स करू लागतात. ते दोघे हिपहॉप म्युझिक वरती खूप वेळ नाचतात. आपल्यासोबत आईबाबांना सुद्धा गट्टू चिंकी खूप नाचवतात. थोड्या वेळाने आई गट्टू चिंकीला म्हणते, मुलांनो, आता नंतर डान्स करा. बघा, बुफे चालू झालाय. या पहिले काहीतरी स्नॅक्स खाऊया. गट्टू चिंकी आई सोबत बफेट सिस्टीम जवळ जातात आणि पाहतात की बाबा तिथे अगोदरपासूनच स्नॅक्स खातायत. तिथे खूप प्रकारचे स्नॅक्स ठेवलेले होते, जसे की कटलेट, पनीर टिक्का, व्हेज रोल, मोमोज आणि अजून भरपूर काही. ओ माय गॉड चिंकी, बघतीयस ना, इथे तर माझे आवडते कटलेट्सही आहेत. आणि माझा आवडता पनीर टिक्का. गट्टू, चल खाण्यावर तुटून पडूया. मग गट्टू चिंकी त्यांच्या आवडीचे भरपूर स्नॅक्स खातात. गट्टू चिंकी, अजून फक्त थोडाच वेळ, मग आपण सगळे मिळून नवीन वर्षाचं स्वागत करूया. हो मुलांनो, बघा तुम्ही, खूप मजा येणार आहे. जसे 12 वाजतील तसे आकाशामध्ये खूप सारे फटाके उडणार आहेत. काय, खरंच बाबा? हो मुलांनो, आणि ते सुद्धा खूप सारे, कारण इथून सगळ्या शहराचा नजारा दिसणार आहे आणि सगळ्या शहरातली लोक खूप सारे फटाके उडवून नव्या वर्षाचं स्वागत करतात. हो मुलांनो, बघाच आता, संपूर्ण आकाश रंगेबिरंगी फटाक्यांनी केवढं सुंदर दिसेल. आई बाबा गट्टू चिंकी आपापसात बोलतच होते की तेवढ्यात होस्ट एक अनाउन्समेंट करते. मित्रांनो, अजून फक्त थोडाच वेळ, मग आपण काउंटडाऊन सुरू करून नवीन वर्षाचं स्वागत करूया. ये! जसे 12 वाजण्यासाठी 3 सेकंड्स बाकी असतात, फेरी राईडवर उपस्थित सगळे लोक काउंटडाऊन सुरू करतात. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. हॅपी न्यू इयर! आई बाबा, तुम्हालाही हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर मुलांनो. तेवढ्यात आकाशात खूप सारे फटाके वाजू लागतात आणि सगळी लोक तो नजारा पाहू लागतात. फटाके उडाल्यानंतर होस्ट पुन्हा एकदा एक अनाउन्समेंट करते. तुम्हा सगळ्यांना हॅपी न्यू इयर मित्रांनो. आणि आता वेळ झालीये लकी ड्रॉचे विनर्स घोषित करण्याची. आणि विनर्स आहेत गट्टू चिंकी, ज्यांना मिळालंय आमच्याकडून एक ब्रँड न्यू लॅपटॉप. वाव, न्यू लॅपटॉप, ये! गट्टू चिंकी तर एकमेकांना आनंदाने मिठ्या मारून उड्या मारतात. त्यानंतर ते होस्ट दीदीकडे जाऊन आपलं गिफ्ट घेऊन येतात. खरंच हे नवीन वर्ष गट्टू चिंकीसाठी खूप चांगलं लक घेऊन आलं होतं. पण आता खूप रात्र झाली होती, म्हणून गट्टू चिंकीला आई बाबा रूम मध्ये घेऊन जातात, जी त्यांनी फेरीतच बुक केली होती. दोघंही एवढे थकले होते की बेडवर जाताच ते लगेच झोपी जातात. दुसऱ्या दिवशी गट्टू चिंकी आईबाबांसोबत पुन्हा घरी येतात. त्यांच्यासाठी हे न्यू इयरचं वेलकम खूप स्पेशल होतं.